भयशेठ आज आमदार झाल्यानंतर पहिला तुमचा वाढदिवस आहे, नेमकी काय वातावरण आणि आपल्या काय भावना आहेत? सगळ्यात प्रथम मी सर्व मतदारांचे आभार मानतो। आज मला आमदार म्हणून त्यांनी मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून दिलं। महायुतीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व मतदारांचे आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आजपासून नो शेठ नो साहेब ओनली बाई हे म्हणा। साहेब किंवा शेठ ही उपाधी मला शिवीसारखी वाटते, म्हणून नुसतं भैया आणि माझी विनंती। आणि हा पहिला आमदार झाल्यानंतर पहिला वाढदिवस आहे। अतिशय आनंदाच्या वातावरणात बऱ्याच लोकांनी बऱ्याच विविध ठिकाणी साजरा केला, त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मला हा आनंद भरपूर होत आहे। काय संकल्प करताय वाढदिवसानिमित्ताने मतदारसंघातल्या भविष्यातल्या एकंदरीत वाटचालीबद्दल, विकास कामांबद्दल एकंदरीत काय संकल्प आहे? या लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाला 288 मतदारसंघापैकी चांगल्यापैकी मतदारसंघ बनवण्याचं उद्दिष्ट मी डोळ्यासमोर ठेवले। त्याप्रमाणे महायुती सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, नारायणराव राणेसाहेब असतील, उदय सामंत असतील, यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेला आपल्याला दिसेल। निवडणुकीपूर्वी निवडणुकीनंतर पक्षांतराचा जो फ्लो आहे, ओघ आहे, तो कायम आहे, काय त्याच्या मागचं नंतर? बऱ्याचशा लोकांनी आता उभाटामधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। आज संध्याकाळी सुद्धा माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सागवे जिल्हा परिषद गटातील सर्व उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी निलेश राणेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये या पक्षामध्ये प्रवेश केला आहे। त्याचप्रमाणे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षप्रवेश केला आहे। पूर्ण लांजा राजापूर साखरपा मतदारसंघामध्ये उभाटातली सर्व लोक प्रवेश केलेली काही कालावधीमध्ये दिसतात। मतदारांना काय आवाहन करू इच्छिता वाढदिवसाला? सगळ्यांना सुखी समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।